नमस्कार, मी डॉक्टर वंदना शरद धाकतोडे. मी एक लेडी जनरल सर्जन आहे. मी ओम हॉस्पिटल डोंबिवली ईस्ट इथे गेल्या 25 इयर्स प्रॅक्टिस करते आहे. आता प्रश्न असा आहे की हेमरॉइड्स डू दे कॉज सिरियस प्रॉब्लेम्स और दे आर जस्ट अ लिटिल स्वेलिंग. आता हेमरॉइड्स म्हणजे मूळव्याध, जे तुम्ही बरेच लोक हरस म्हणतात त्याला, तर ते एक साधी स्वेलिंग नसून एक मोठा प्रॉब्लेम देऊ शकतो. त्याच्यात आहे ना 4 स्टेज आहे. फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज आणि फोर्थ स्टेज. जेव्हा याचे कॉम्प्लिकेशन्स होतात, लाईक सूज येते, ब्लिडिंग थांबत नाही, बाहेर मोठे गोळे होतात, त्याला आम्ही प्रोलॅप्स थ्रोम्बोस्पाइल्स बोलतो. तर हे पेशंटला खूप पेनफुल होतो आणि इमर्जन्सी सर्जरी पण करावी लागते. ह्याच्यामध्ये ते एवढं इन्फेक्शन होतो की पेशंट बसू शकत नाही, ब्लिडिंग होतो, ते आत जात नाही आणि मग ते ब्लॅक होऊन गँग्रीन पण होऊ शकतात. दुसरं एक कॉम्प्लिकेशन म्हणजे काय की थोडं ब्लिडिंग होऊन पेशंट खूप वीक होऊन जातो, त्याला एनेमिया होतो आणि त्याला न कळत तो एवढा वीक होतो की पहिला आम्हाला त्याला ब्लड द्यावा लागतो. पण त्यांनी परत ते ऑपरेट नाही केला तर ते ब्लिडिंगमुळे ब्लड ट्रान्सफ्युजन दिला, परत त्याला ब्लिडिंग होऊ शकतो. अजून एक तिसरी गोष्ट मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये अनुभवली आहे की पेशंट खूप पथ्य पाळतात. जसं कोणी सांगेल ते पाळतात की हे नाही खायचं, आपण तिखट नका खाऊ किंवा चपाती नका खाऊ किंवा फक्त दूध पोळी खातात. आणि असं करत करत जेव्हा ते डाएट त्यांचं कमी करत जातात तर त्यांना वीकनेस येतो, त्यांच्यात मल्टिपल विटॅमिन्सची डेफिशियन्सी येते आणि हे एवढे वीक झालेले असतात की त्यांना खूप त्रास होतो त्याचा. प्लस आता चौथं म्हणजे हे की बऱ्याच वेळा थोडा ब्लिडिंग पेन झाला तर पेशंट ठरवतात की हे मूळव्याध आहे, हे पाईल्स आहे. मग ते डॉक्टरला जाऊन सांगतात मला पाईल्सचं ट्रीटमेंट द्या. पण हे त्यांनी एक व्यवस्थित सर्जन कडून पर रेक्टल एक्झामिनेशन किंवा प्रॉक्टोस्कोपी करून कन्फर्म केलेलं नसतं. आणि ह्याच्यामध्ये समजा त्यांना कॅन्सर किंवा काय दुसरा आजार असेल, फिशर, फिस्चुला, रेक्टल पॉलिप, तर ते मिस होईल आणि मग ते जे ट्रीटमेंट घेणार त्याच्यामध्ये ते सिरियस कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. तर हेमरॉइड्सला कधी एक नॉर्मल स्वेलिंग समजून नाही वागायचं, त्याची प्रॉपर ट्रीटमेंट किंवा डॉक्टर कन्सल्टेशन खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे माझा मेसेज आहे की तुम्हाला कधीही एनसमध्ये शीच्या जागेला ब्लिडिंग झाला तर पहिले एक चांगल्या डॉक्टर सर्जनला भेटा, पर रेक्टल एक्झामिनेशन प्रॉक्टोस्कोपी करून घ्या, त्यांना तुमचं सगळं डायग्नोसिस करू द्या, इनडायजेशनचे काय प्रॉब्लेम आहे का करू द्या आणि मग तुमची ट्रीटमेंट घ्या. थँक्यू.